अभि आमरे आपल्याला पाहायला भेटतात। एका बाजूला जर पाहिलं लाल जर्सी मध्ये दर्शन पाडावे, दोन्ही बिग हिटर बॅटर्स पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर गोलंदाजीचं जर पाहिलं अच्छा ओपन गटातील जर पाहिलं चला आजच्या ह्या ओपन गटातील खुल्या गटातील शेवटचा सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। पुन्हा एकदा आपण जातोय मैदानामध्ये। पहिली जोडी रेहान पॅकर यांची मैदानात दाखल झाले। एका बाजूला जर पाहिलं दर्शन पाडावे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं अभिजित आमरे, दोन्ही बिग हिटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु पाहायचं इथे देखील जर पाहिलं तर नेरूळ 11 या संघाकडनं गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज कोण दाखल होतो हे देखील पाहायला मिळेल। कारण की जर पाहिलं रामलीला मैदान नेरूळ अतिशय ऐतिहासिक मैदान आमच्या नेरूळ विभागातील आम्हाला पाहायला मिळते। इथे बरेचसे सामने रंगताना पाहिलेत। पाटा विकेट आहे। अजून जर पाहिलं थोडेसे वरुण राजा मात्र नाराज झालेले दिसत आहेत, कारण की पावसाने जोर नाही घेतला। स्पर्धा जर पाहिली तर एकंदरीत रब्बर बॉल म्हटला की पहिला पावसाचा थेंब पडला का रब्बर बॉल सगळ्यांच्या बाहेर पडतात, रब्बर बॅट सगळ्यांच्या बाहेर पडतात। आणि इथे जर पाहिलं आतापर्यंत आम्हाला जरी वाटलं होतं की पाऊस पडेल, पावसामधला खेळ वेगळा, परंतु इथं पाऊस कुठेतरी नाराज दिसतोय। संपूर्ण विकेट जर पाहिली पाटा विकेट आहे, सिमेंट विकेट आहे आणि खुली विकेट आपल्याला पाहायला मिळते। पहिला गोलंदाज दाखल झालाय। गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आदित्य, षटक क्रमांक 1 साठी आदित्य दाखल झालेत। राईट आर्म राऊंडने मारा करतील। बॅटिंग मार्क वरती जर पाहिलं दर्शन पाडावे, नॉन स्ट्राईक वरती जर पाहिलं अभिषेक आमरे, ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल। रेहान पॅकर्सच्या संघाकडनं मुंबईचा संघ पहिल्यांदा या नेरूळ विभागामध्ये दाखल झाला खेळण्यासाठी। त्याचबरोबर मेहर आमची पंच म्हणून जोडी मैदानात दाखल झाली, ती म्हणजे मेहर ब्रदर्स हे आम्हाला पाहायला मिळत आहेत। या दोन्ही पंचांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। तर नक्कीच मॅचला सुरुवात होते। षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल आदित्य, स्ट्राईक वरती जर पाहिलं बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, अर्थात दर्शन पाडावे बाबू हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। दीपा स्पोर्ट चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या षटकाकडे जाऊया। राईट आर्म राऊंडने मारा केला जाईल। गोलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर सलग 2 दिवस जर स्पर्धा पाहिली फॉर्च्यून इव्हेंट्स YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटेल। पहिला चेंडू टाकला जातो, फुलर लेनचा बॉल मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, खेळाडू आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये मात्र ट्रायबल होतो। एक धाव कंप्लीट केली जाते। पहिल्या धावेचा श्री गणेशा पाहायला मिळतो। रेहान पॅकर्स या संघाकडनं फुलर लेनचा बॉल होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा फसला आणि बॉल जर पाहिलं हवेमध्ये आपण ट्रायबल होताना पाहिला। पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला भेटते। गोलंदाज आदित्य याने मात्र चांगली सुरुवात केली आहे। षटक क्रमांक 1 साठी दाखल झालेत। वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेत आदित्य। तर बॅटिंग मार्क वरती जर पाहिलं वरलीचा वंडर बॉय पाहायला मिळतोय, अर्थातच रेहान पॅकर्सच्या संघाकडनं खेळताना अभिजित आमरे आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु आदित्य देखील लेफ्ट आर्म राऊंडने नक्कीच गोलंदाजी केली जाते। पुन्हा फुलर लेनचा बॉल होता, इथे मात्र चांगला फटका अभिजितच्या बॅट मधून आलाय। समोरच्या दिशेने हाय अँड सम षटकार पाहायला मिळतोय। दीपा स्पोर्ट चषक 2025 लांब 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 षटकार, 6 धावा। सुरुवात नक्कीच केली आहे। सांगितलं होतं की अभिजित नक्कीच चांगला बॅटर आहे। आतापर्यंत बऱ्याच संघांना देखील तो खेळलाय। मुंबईमधून जर असेल, SP असेल, वरळी फायटर्स असेल, बरेचसे असे संघ आहेत की त्या संघामधून त्यांनी प्रतिनिधित्व केलंय। परंतु इथे कुठेतरी आज मात्र रेहान पॅकर्सच्या संघाकडनं संधी भेटली आणि पहिल्या चेंडूवरती फुलर यांच्या षटकार ठोकलाय। जाऊया तिसऱ्या बॉलकडे। पुन्हा आपटलेला चेंडू, इथे मात्र बिग हिट केलाय। बॉलला दिलाय सरळ आउट ऑफ पार्क, चाललाय सरळ ग्राउंडच्या बाहेर। पंचांचा निर्णय येतोय, चेंडू सीमा रेषा पार, आलाय षटकार, 6 धावा। काय बॅटिंग पाहायला मिळते अभिजितच्या बॅट मधून। अभिजित आमरे फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय। 3 चेंडूंचा खेळ झालाय, 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज आदित्य मात्र थोडासा तर कुठेतरी बॅकफुटवर आपल्याला पाहायला भेटेल। नाणेफेक जिंकला होता संघ रेहान पॅकर्स या संघाने। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय परंतु दोन्ही हार्ड हिटर बॅटर मैदानात दाखल झालेत। कुठेतरी कमबॅक करावे लागेल आदित्यला। पहिलं षटक आहे। पहिल्या षटकावरती मात्र पाहिलं तर अभिषेक आमरे चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण। दुसऱ्या षटकावरती समोरच्या दिशेने षटकार ठोकला, त्यानंतर जर पाहिलं डीप मध्ये मारला, काबू कॉर्नर रिझन निवडलं आणि बॉलला सरळ पाठवलं, बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या षटकार। 3 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत। 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। एक अप्रतिम स्पर्धा आमच्या नेरूळ विभागामध्ये संपन्न होते। दीपा स्पोर्ट चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धेचे मुख्य आयोजक जर पाहिलं नयन अवघडे, प्रकाश अवघडे सर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झाले। त्या 24 संघांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। जाऊया पहिल्या षटकाकडे। बॉल क्रमांक 4 कडे आपण जाऊया। धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली 13 बिनबाद आपल्याला पाहायला मिळते।
पुन्हा जर पाहिलं खूप ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, बॉलला पॉइंट रिझन मध्ये कट केलं, एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिले, परंतु इथे कुठे जर पाहिलं तर चौथ्या बॉलवरती एकेरी धाव आपल्याला धावफलकावरती जोडताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं आमच्या नेरूळ विभागातील एक अप्रतिम दमदार आवाज आपण ऐकला आमचे मित्र रोहित यांचा, परंतु इथे कुठेतरी जर पाहिलं तर एका मॅचसाठी मी देखील माईक हातामध्ये घेतलाय. पुन्हा जर पाहिलं पाडावीने आडवी बॅट फिरवली आहे, परंतु बॉल जर पाहिलं डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या साहाय्याने जर पाहिलं ट्रायव्हल होताना आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली, ती 15 धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 आदित्य याच्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती पाहूया अभिषेक मात्र काय करेल. षटकार, चौकार, दुहेरी, एकेरी, डॉट बॉल का विकेट्स यातला एक तरी पर्याय निवडला जाईल, परंतु अभिषेक आणि आदित्यने मात्र 2 बॉल आता कमबॅक केलेत बॅक टू बॅक. 2 षटकार जरूर आपण त्याचे पाहिले. पुन्हा फुलर लेनचा बॉल, पुन्हा जर पाहिला लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला फेकून दिलंय, बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. रेहान पॅकर 21 बिनबाद. चांगली फलंदाजी आपण पाहतोय अभिषेक आणि दर्शन पाडावे दोन्ही बॅटर्सकडे मात्र तेवढा अनुभव आहे. बराचसा पावसाळी असेल, टेनिस बॉल असेल, लेदर बॉल असेल, प्रत्येक क्रिकेट प्रत्येक सीझन त्यांनी गाजवलाय. परंतु यावेळेस जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं नेरूळमध्ये रामलीला मैदान गाजवण्यासाठी दाखल झालेत. कुठे जर पाहिलं पहिलं षटक अतिशय महागडं ठरताना पण पाहिलं गोलंदाज आदित्य यांचं पहिलं षटक दिलं होतं, हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही बॅटर जर पाहिलं आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली 4 बॉलमध्ये अभिषेक आंबरे याच्या बॅटमधून जर पाहिलं 17 धावांवरती तो नक्कीच बॅटिंग करतोय. जाव्या षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल झाले तर विकी पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजीसाठी विकी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथं समोरच्या दिशेने दर्शन पाडावेंनी मात्र बॅट फिरवली आहे. बॉल पाहूया काय देत आहेत. यस, 1 बाउन्स येतो समोरच्या दिशेने, चौकार पाहायला मिळतोय. फेकले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आल्या 4 धावा. दोन्ही बॅटरनी मात्र आता ठरवलंय की एक सिंगल डबलने काही आपलं काम होणार नाही, आपल्याला षटकार चौकार ठोकावे लागतील. इथं विकीच्या पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं विकी भोईर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती जर चौकार आलाय दर्शन पाडावे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. दर्शन पाडावे एका बाजूला जर पाहिलं अभिषेक आंबरे, पहिली जोडी आघाडीची रेहान पॅकर्सच्या माध्यमातून दाखल झाली आहे. पुन्हा जर पाहिला ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज विकी भोईर यांच्या माध्यमातून. तर नक्कीच विकी भोईर गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. तर ओळख करून द्यायची गरज नाहीये, कारण की आपल्याला माहिती आहे विकी भोईर जर पाहिले प्रोफेशनल क्रिकेट खेळाडू, आपण नेहमीच यांची चर्चा राहिली आहे आणि तेच विकी भोईर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघांमधून ते खेळलेत, बराचसा क्रिकेट खेळलेत, अनुभव भरपूर आहे, दांडगा अनुभव आहे आणि तेच विकी भोईर आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. मागच्या वर्षी जर पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं, ते विकी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी नेरूळ 11 या संघाकडून. धावसंख्येत बदल होताना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे एकंदरीत 27-27 बिनबाद आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, अनुभव पाहायला मिळतोय तर विकी भोईर यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कमबॅक करून दिलं आपल्या संघाला, कारण की पहिलं षटक जर पाहिलं आपण आदित्य यांचं महागडं ठरलं होतं, 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर स्वतः विकी भोईर यांनी मात्र गोलंदाजीसाठी विकेट्स मिळाली आहे. तर नक्कीच विकेटचं पतन झालंय. विकी भोईर यांनी मात्र इथं विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत बॉल जर पाहिले 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू जर पाहिले विकी भोईर यांच्या माध्यमातून शिल्लक आहेत. ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतात, प्रोफेशनल खेळाडू पाहायला मिळतात. तर नक्कीच आजच्या दिवसातील पहिला हिट विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन पाडवे यांची बॅट जर पाहिली तर 5च्या यष्टांना लागली. नियमानुसार जर पाहिलं तर विकेट दिली जाते. आता मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेत मैदानामध्ये रामानुष पाहायला मिळतात फलंदाजीसाठी, ते देखील बिग हिटर आहेत. तर नक्कीच आमच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून आमच्या लॅपटॉपवरती आम्हाला दाखवलं जाते कशा प्रकारे हिट विकेट झालेत. दर्शन पाडावे येत आहेत माघारी, एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी दाखल झालेत रामानुष, वाळकेश्वर परिसरातील एक दर्जेदार खेळाडू, उत्तम ऑलराऊंडर पाहायला मिळत आहेत.
चांगला संघ पाहायला मिळतो. तर एका बाजूला जर पाहिलं तर नेरूळ 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे देखील बिग हिटर बॅटर्स आहेत. प्रत्येक खेळाडूची ओळख आपल्यापर्यंत दिली जाईल, कारण की गोलंदाजीसाठी दाखल झालेत ते म्हणजे विकी भोईर, एक प्रोफेशनल खेळाडू, दर्जेदार खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, बऱ्याच संघांमधून खेळलेत, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, ISPL स्टार देखील आहेत आणि ते गोलंदाजीसाठी दाखल झालेत विकी भोईर. धारावे गावचे सुपुत्र विकी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. षटक क्रमांक 2. इथं बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची जर पाहिली स्वीप केले बॉलला, डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या कॉलसाठी कॉल दिले, परंतु इथे मात्र नाकार दिलाय राममनुष यांनी. कुठेतरी थोडेसे फंबल झालेले 2 बॅटर, परंतु एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल झालाय. 28 धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल असेल. बॅटिंगसाठीचा पहिला अभिषेक आमरे, त्याच्या बॅटमधून 3 षटकार निघाले होते. पाहूया विकी भोईर यांच्यावरती हल्ला चढवला जातोय का. हो येस, इथं हलक्या हाताने खेळून काढलाय, सन्मान दिलाय, चांगल्या बॉलला सन्मान दिला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील घेतली जाते. तर नक्कीच 2 धावांचा खेळ इथे कंप्लीट, 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. रेहान पॅकर्स 30 धावा, 1 गडी बाद. दर्शन पाडावे. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके सुनीलजी तेलंगे यांचं देखील इथे आगमन झालं. दादा आपलं हार्दिक स्वागत असेल. दीपा स्पोर्ट चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजक नयन अवघडे आणि प्रकाश अवघडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेतली जाते. आपलं स्वागत असेल सर. आपण यायचं आणि त्या व्यासपीठावरती मुख्य स्थानापन्न व्हायचं आहे. एक दर्जेदार स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. सहकार्य जर पाहिलं या स्पर्धेला श्री वरदायिनी माता क्रिकेट स्पोर्ट्स क्लब साखळेवाडी, आपली वाडी आपली माणसं असं त्यांचं स्लोगन आहे, त्यांचं ब्रीद वाक्य आहे. ग्रामस्थ मंडळ मुंबई साखळेवाडी. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज जर पाहूया, गोलंदाज क्रमांक 3 दाखल झालेत. वैयक्तिक पहिलं षटक स्वराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक जर पाहिलं पहिलं षटक षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत स्वराज म्हात्रे पाहायला मिळत आहेत. कारण की षटक क्रमांक 2 जर पाहिलं तर 1 विकेट्स घेतला विकी भोईर यांनी. चांगलं षटक हाताळताना पाहिलं. 9 धावा फक्त खर्ची केल्या. जाऊया षटक क्रमांक 3 साठी, कारण की थोड्याच वेळात जर पाहिलं थोडीशी पावसाचं देखील आगमन इथं होईल, कारण की पावसाळी रब्बर बॉल आहे. इथे मात्र रामानुषांच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये मात्र खेळाडू उभे आहेत लॉंग ऑफ रिझन मध्ये. बॉल चांगल्या प्रकारे गॅदर केलं. एकेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या जर पाहिली तर 31 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. समर्थन स्टेजवरती यायचं आहे. समर्थन तिथून बाजूला व्हायचं. षटक क्रमांक 3 साठी स्वराज म्हात्रे पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मार्कवरतीचा पाहिलं अभिजित आमरे पाहायला मिळतील. पुन्हा जर पाहिलं खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंचांनी दंडित केला. वाईट बॉल दिला जातो. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 32 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. वैयक्तिक पहिलं षटक. फुलर लेनचा बॉल होता. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. बॉल जर पाहिला तर खूपच पाठीमागे जाताना आपण पाहतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. आताचा निर्णय यस सर. 22चे 2 धावा नक्कीच धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावाने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते. 34 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. थोडासा फुलर लेनचा बॉल होता. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज स्वराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्रमानांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दीपा स्पोर्ट चषक 2025 विजेत्या संघास रोख रुपये 30,000 आकर्षक चषक देऊन त्या संघाचा सन्मान केला जाईल. उपविजेत्या संघास रोख रुपये 15,000 देऊन त्याही संघाचा सन्मान केला जाईल. आणि तृतीय पारितोषिक रोख रुपये 7,000 देऊन त्याही संघाचा सन्मान केला जाईल आकर्षक चषक देऊन. या स्पर्धेतील मालिकावीर, आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर या प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाईल. त्यामुळे ती स्पर्धा ओळखली जाते दीपा स्पोर्ट चषक 2025. रामलीला मैदान नेरुळ इथे स्पर्धा संपन्न होते. पुन्हा जर पाहिला आडवा बॅटने बॉल फेकून दिले. ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. अभिजित आमरे आलाय षटकार. दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून.
धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 40 धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत बॉल जर पाहिले 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. वरळीचा वंडर बॉय पाहायला मिळतोय, मुंबईचा खेळाडू पाहायला मिळतोय. कारण की मुंबईचे खेळाडू जर पाहिले तर प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असतात. त्यातले हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. पुन्हा जर पाहिला बॉल हवे, सॉफ्ट डिसमिसल, बॉल खाली खेळाडू जातोय स्वतः, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. फेकी चुकीची ठरली आहे आणि इथे जर पाहिलं 3 धावा पाहायला मिळत आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्येत बदल झाला, धावसंख्या धावफलकावरती जाऊन जोडली जाते. ती म्हणजे 43 धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल पाहायला मिळेल. गोलंदाज स्वराज म्हात्रे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 43 धावसंख्या पाहायला मिळते. त्याजवळ जर पाहिलं सुनीलजी तेलंगे यांच्या माध्यमातून जर पाहिलं स्पर्धेतील सर्व सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. 1 टू गो असेल सर. एक बॉल शिल्लक आहे शेवटचा. एक बॉल वाईट टाकला होता, दुसरा बॉल त्यांच्या माध्यमातून ते सन्मान चिन्ह संपूर्ण पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. सर आपलं नक्कीच जाहीर आभार असेल, आपण या स्पर्धेला मुलाचं सहकार्य केलंय. पुन्हा इथे जर पाहिलं रामानुषांच्या बॅट मधून आलाय हवाई फायर षटकार. 6 धावा. काय फलंदाजी केली जाते. रामानुष आणि अभिजित दोन्ही बॅटर जर पाहिले, एक वाळकेश्वरचा सितारा पाहायला मिळतोय, दुसरा वरळीचा पाहायला मिळतोय. वरळी गाव मधून नक्कीच पाहायला मिळतोय, दुसरा वाळकेश्वर गावामधून पाहायला मिळतोय. तो म्हणजे रामानुष आणि अभिजित आमरे पाहायला मिळत आहे. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या एकंदरीत जर पाहिली जाऊन पोहोचली आहे 49. 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. नक्कीच गोलंदाज स्टार गोलंदाज दाखल होतील गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया गोलंदाज कोण असेल. षटक क्रमांक तर नक्की षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल झाले. तर पुन्हा विकी भोईर वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आले. संघाचा 4थं षटक घेऊन दाखल झालेत विकी भोईर पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही बॅटर जर पाहिले, एका बाजूला रामानुज, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभिजित आमरे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर प्रोफेशनल स्टार खेळाडू आमच्या दारावे गावातील सुपुत्र 49. 49 धावा पाहायला मिळत आहेत. विकी भोईर दाखल झालेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, चांगली कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळते. जावे षटक क्रमांक 4 साठी वळूया. तर नक्कीच बॉल कट केलंय. पॉइंट रिझन मध्ये काय फटका सजवला जातोय, खेळाडू जातोय, परंतु बॉल पाहूया जातोय का बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा निर्णय काय तो ते देखील पाहावे लागेल. पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. काय मात्र फलंदाजी करतो अभिजित आमरे. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक स्ट्रोक जर पाहिला ज्या प्रकारे बॉल येतो त्या प्रकारे फलंदाजी केली जाते. कुठेही हवेत बॅट फिरवली जात नाहीये. नक्कीच गुड बॅटिंग अभिजित. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. विकी भोईर अनुभव आहे, त्या अनुभवाच्या जोरावरती कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकून दिल्यात. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव ऑल इंडिया स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी याच खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं होतं. टेनिस खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता आणि तेच खेळाडू आपल्याला आज पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपा स्पोर्ट चषक 2025 त्या स्पर्धेत गाजवण्यासाठी दाखल झालेत. पुन्हा रामानुज यांनी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनर एज बॉल घेतोय बोल्ट. नक्कीच यष्टांचा वेध घेतला. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 2 जर पाहिली रामानुज देखील येथील एक षटकाराच्या जोरावरती त्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. गोलंदाज विकी भोईर यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तर नक्कीच बॅटिंगसाठी दुसरा खेळाडू वाळकेश्वरचा दाखल होतोय. यश वाघेला पाहायला मिळतात. नुकतीच झालेली गोदरेज मैदान करूड येथे स्पर्धा संपन्न झाली होती. त्या स्पर्धेमध्ये देखील अतिशय चांगली फलंदाजी केली होती. एका बाजूला जर पाहिलं रायगडचा संपूर्ण संघ होता, दुसऱ्या बाजूला हाच संघ भिडत देत होता. 75 धावा ठोकल्या होत्या याच संघाने रायगड संघासमोर. केतन मात्र याला देखील शून्यावरती बाद केलं होतं. तो गोलंदाज देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य बांदेकर पाहायला मिळत आहेत. दर्शन बांदेकर यांचे छोटे बंधू पाहायला मिळत आहेत. आदित्य बांदेकर ते देखील या स्पर्धेत खेळायला मिळतील.
त्यांचा खेळ देखील पाहायला मिळेल. बॅटर क्रमांक जर पाहिलं 3 मैदानामध्ये दाखल झालेत. यश वाघेला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अजूनही अभिषेक आंबरे मैदानामध्ये उपस्थित आहेत. ते आहेत तोपर्यंत स्कोर चालू राहणार. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं नेरूळ 11 या संघामधून अनुभवाचा बादशाह आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतात. धारावीचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. आमच्या नवी मुंबईचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. संपूर्ण नवी मुंबईमधील खेळाडू दाखल झाले ती स्पर्धा गाजवण्यासाठी. मगाशी सांगितलं होतं पाऊस नव्हता, वरुण राजा नाराज होते, परंतु इथे कुठेतरी आता मजा पाहायला मिळणार आहे. कारण की क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजांचा देखील कस लागेल, फलंदाजांचा कस लागेल. कारण की पाटा विकेट पडल्यानंतर निघणार लगेच लेफ्ट आर्म बॅटर आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. नक्कीच बॉल जर पाहिला अतिशय वेगवान चेंडू इथे पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 विकी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं अनुभव आहे या बॅटरकडे. यश वाघेला पाहायला मिळत आहेत. नुकतेच आलेत कारण की ह्याच्या अगोदर जर पाहिलं दर्शन पाडवे हिट विकेट झाले. आजच्या या स्पर्धेमधील पहिला असा विकेट आम्हाला पाहायला मिळाला जो स्टंपवरती बॅट लागल्यानंतर विकेट दिली गेली आहे. पुन्हा इथे पाहिला आडव्या बॅटने यश वाघेला ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. पंचांनी ते 6 धावा घोषित केल्या. सांगितलं होतं याच खेळाडूने मात्र चांगल्या गोलंदाजांची पिसं काढली होती. चांगल्या गोलंदाजांना करिअरमध्ये षटकार चौकार ठोकले होते. तोच बॅटर मैदानात दाखल झाला. यश वाघेला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं वेगाचा बादशाह, रफ्तार बादशाह विकी भोईर यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. बदला घेतील का हे देखील पाहावे लागेल. अनुभव आहे विकी भोईर यांच्याकडे. पुन्हा जर पाहिला निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय विकी भोईर यांनी. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 58 धावसंख्या पाहायला मिळते आहे. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. एका बाजूला जर पाहिलं कधी षटकार, एका बाजूला जर पाहिलं कधी डॉट बॉल. हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानामध्ये. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या एकंदरीत जर पाहिलं रेहान पॅकर्स मुंबई या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58. 2 गडी बाद आतापर्यंत झालेत. मैदानामध्ये अजूनही अभिजित आंबरे आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या षटक क्रमांक शेवट 5व्या षटकाकडे गोलंदाज कोण दाखल होत आहेत. कारण की हे षटक जर पाहिलं तर हाणामारीचं षटक समजलं जातं क्रिकेट विश्वामध्ये. आणि ते षटकाची जबाबदारी कोण खांद्यावरती घेतो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण की रब्बर बॉल एखादा बॅटच्या मिडल झाला प्रॉपर तर तो बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. परंतु इथे जर पाहिलं विकी भोईर यांचा अनुभव पाहायला मिळाला. दांडगा अनुभव आहे. बरेचसे क्रिकेट खेळलेत. प्रोफेशनल खेळाडू, ऑल इंडिया खेळाडू आहेत, ISPL स्टार आहेत आणि त्यांनी आपला अनुभव दाखवून दिला. परंतु यश वाघेला यांनी देखील तोडीस तोड उत्तर दिलं. एक षटकार जरूर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं षटक क्रमांक 2 साठी दाखल झाले होते त्यावेळेस देखील 9 धावा दिल्या होत्या. आता देखील आपल्या गोलंदाजीमधून 9 धावा विकी भोईर यांनी दिल्या. जाऊया शेवटच्या षटकाकडे. पुन्हा जर पाहिलं आडव्या बॅटने चांगला फटका सजवला जातोय. विकेट आला. बॉल आलाय. सर आताची विकेट आहे. येस विकेट जाते. एज लागली आहे. विकेट क्रमांक 3 माघारी पोहोचत. अर्थातच चांगली फलंदाजी केली. त्यानंतर बॅटर आपण पाहूया मैदानामध्ये कुठले दाखल होत आहेत. बॅटर क्रमांक 3 अभिषेक आंबरे यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांच्या बॅटमधून एकंदरीत 3 षटकार आपण पाहिले. त्यानंतर बॅटर क्रमांक 4 कोण मैदानामध्ये दाखल होतात हे देखील आपल्याला पाहावे लागेल. आदित्य बांदेकर, मी मगाशी सांगितलं होतं ऑलराऊंडर खेळाडू आहेत, ते मैदानामध्ये दाखल झालेत. बांदेकर पडावे जरा असा राहायचा आहे. आदित्य बांदेकर ऑलराऊंडर खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. तर बांदेकर म्हटलं तर नक्कीच आमच्या मालवणचे सुपुत्र दर्शन बांदेकर यांची आठवण करून देणारा खेळाडू हा मैदानात दाखल झालाय. तो देखील ऑलराऊंडर खेळाडू, हा देखील ऑलराऊंडर खेळाडू. त्याच्याकडे देखील फलंदाजी, ह्याच्याकडे देखील फलंदाजी. परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकमेव खेळाडू तो आहे की त्याने आतापर्यंत 12 वेळा 5 षटकार ठोकलेत आणि 6वा षटकार सन्मान दिले गोलंदाजाला. आदित्य बांदेकर आल्या 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 त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय षटकार. सांगितलं होतं आदित्य बांदेकर, दर्शन बांदेकर यांचे छोटे बंधू मैदानात दाखल झालेत.
चांगला फटका पाहायला मिळतोय. तसं दर्शन बांदेकरच्या बॅटमधून पहिल्या बॉलला षटकार येतो, तसेच त्यांच्या छोटे बंधूंच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली, पुन्हा चांगला फटका, काय मात्र कव्हर्स मध्ये ढकलून दिल्या बॉलला. पाहूया पंच काय निर्णय देतात. पंचांकडे लक्ष असेल, पंचांचा निर्णय हा यस 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 षटकार येतोय. काय फलंदाजी केली जाते आदित्य बांदेकर. नाव लक्षात असू द्या, आल्या आल्या 2 षटकार ठोकले गेलेत आजच्या दिवसामध्ये. रोहित षटकार झाली, हॅट्रिक झाली आहे का षटकाराची? आजूरपर्यंत नाही झाली. थोडस एक बॉल थांबूया, हॅट्रिक होते का षटकारांची पाहूया. कारण की दर्शन बांदेकर यांचे बंधू बॅटिंग करतात, आदित्य बांदेकर पाहायला मिळत आहेत. येस, इथे मात्र आजच्या पूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळते. जरा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी आपण वाजवूया. काय फलंदाजी केली आहे आदित्य बांदेकर यांनी. लगातार 3 षटकार ठोकलेत. शेवटच्या षटकावरती हल्ला प्रतिहल्ला केला गेलाय. काय फलंदाजी केली जाते आदित्य बांदेकर. ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. दीपा स्पोर्ट चषक आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ठरलाय ज्यांनी हॅट्रिक ठोकली आहे षटकारांची. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पाहूया. माझे साथी स्कोरर इथे बसलेत. 76 76 धावा. मला वाटतं आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या मैदानावरती ठोकली गेली जाते रेहान पेकर या संघाच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. आम्ही मुंबईवरनं का दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी, हे जे चित्र हे रेहान पेकरने मात्र आपल्या रामलीला मैदानामध्ये दाखवून दिलंय. 76 धावा झाल्यात, परंतु बॅटिंग नेरूळ 11ची देखील बाकी आहे. त्यांच्याकडे देखील हार्ड हिटर बॅटर आहे, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक. पुन्हा इथे जर पाहिला बॉलला पुन्हा 4था षटकार ठोकला गेलाय. काय फलंदाजी केली जाते आदित्य बांदेकर. ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली जाते. प्रेक्षकांची मनं जिंकलेत, प्रेक्षक गर्दी करतायत. लगातार 4 षटकार पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये त्यांनी इतिहासाची नोंद करून दिली आहे. या रामलीला मैदानामध्ये 4 षटकार ठोकण्याचा देखील आता विक्रम त्याच्या बॅट माध्यमातून या स्पर्धेमध्ये केला जातोय. बॉल द्यायचं विनंती असेल. 4था षटकार, शेवटचा बॉल. आजच्या दिवसातील 5वा षटकार पाहायला मिळतोय का आमच्या प्रेक्षकांना ते देखील पाहावे लागेल. कारण की दर्शन बांदेकर, आदित्य बांदेकर नाव लक्षात असू द्या. काय फलंदाजी केली जाते. रमणुष थोडा असं राहायचंय. शेवटचा बॉल, शेवटच्या षटकातील पाहूया काय होतंय, काय घडतंय. आदित्य ऑन फायर. इथे देखील चांगला फटका. खेळाडू आहेत का, झेल घेतील का? ओहो, पाहूया पंच निर्णय काय देतात. 5 लगातार षटकार ठोकलेत आदित्य बांदेकर. ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली जाते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. डबल डिजिट 88 धावसंख्या पाहायला मिळते. 89 धावा कंपल्सरी चेसिंग असेल. काय फलंदाजी केली आहे. वा वा, प्रेक्षक विनंती असेल एकदा सन्मान देऊया. एकदा या खेळाडूसाठी टाळ्या आपण वाजवूया. गुड बॅटिंग दर्शन. आदित्य माफ करा. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. तरी मगाशी सांगितलं होतं, कारण की दर्शन बांदेकर त्यांनी देखील 5 षटकार ठोकतात, 6वा षटकार प्लेट करतात. त्यांचेच बंधू आहेत, त्यांनी देखील दाखवून दिलं मी देखील 5 षटकार ठोकू शकतो. आणि त्याच्या बॅटमधून ते 5 षटकार पाहायला मिळालेत. गुड बॅटिंग आदित्य. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 5 लगातार षटकार ठोकलेत. 89 धावा कंपल्सरी चेसिंग आपल्याला करायचे आहेत. 88 धावा झाल्यात. आता पाहूया नेरुळकरनं 2 बॅटर्स आता कोण पहिले मैदानात दाखल होत आहेत. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चांगली फलंदाजी देखील आदित्य यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचबरोबर इथे पारितोषिक देखील डिक्लेअर झाले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. सुनीलजी तेलंगे यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते आदित्य बांदेकर या खेळाडूला. दर्शन बांदेकर यांचे लहान बंधू यांना सन्मान केला जातोय. थोडं बाहेर यायचंय, कॅमेराच्या बाजूला राहायचंय. कॅमेरामध्ये येतील, पुढे जायचंय, समोर जायचंय. सुनीलजी आपल्याला विनंती असेल आपण समोर यायचंय. कॅमेरामॅन आपण जरा व्यासपीठाजवळ पुढे जायचंय. कॅमेरा त्या साईडला लेफ्टला. जर एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आदित्य बांदेकर साठी 5 लगातार षटकार आणि सुनीलजी तेलंगी यांच्याकडनं पारितोषिक दिलं जात आहे. 501 रुपयाचा सन्मान केला जातो या खेळाडूचा. गुड बॅटिंग आदित्य. आता आपण पाहूया दुसरी जोडी मैदानात कोण दाखल होते एका बाजूला. कारण की 89 धाबांचा पाठलाग करायचा आहे. वरुण राजांनी देखील हजेरी इथं मैदानामध्ये लावलेली आहे. आदित्य बांदेकर यस नक्कीच या रामलीला मैदानामध्ये आजच्या दिवसातील संपूर्ण स्पर्धेतील पहिल्या दिवसामध्ये 5 लगातार षटकार ठोकलेत. गोलंदाज जर पाहिला शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत होते.
भावेश नाईक महागडे षटक ठरलं. मी सर सांगितलं होतं कारण की शेवटच्या षटकावरती कुठल्याही गोलंदाजांना गायामाया केली जात नाही आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. 89 धावांचा पाठलाग करायचा पहिली आघाडीची जोडी आता मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजीसाठी पाहूया पहिले गोलंदाज कोण असेल. पावसाने मात्र जोरदार हजेरी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चला जाऊया आपण सेकंड इनिंग कडे. आपण मैदानामध्ये दाखल होतोय. आजच्या या खुल्या गटातील शेवटचा सामना इथं पाहायला मिळतोय. श्री वरदायिनी माता प्रसन्न दीपा स्पोर्ट चषक 2025. आयोजक या स्पर्धेचे संपूर्ण सन्माननीय श्री नयनजी अवघडे, त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रकाशजी अवघडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय ते म्हणजे श्री वरदायिनी माता क्रिकेट स्पोर्ट्स क्लब साखळेवाडी, आपली वाडी आपली माणसं ब्रीदवाक्य आम्हाला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ मुंबई साखळेवाडी यांच्या माध्यमातून रामलीला मैदानी ऐतिहासिक मैदानामध्ये नेरूळ या विभागामध्ये स्पर्धा संपन्न होते. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं 24 संघांनी सहभाग घेतला. उद्या जर पाहिलं 16 संघ एकंदरीत पूर्ण दिवसामध्ये खेळतील. गाव टू गाव हे संघ इथं उपस्थित पाहायला मिळतील. जर आजच्या दिवसामध्ये पाहिलं 8 संघ संपूर्ण आपल्या नेरूळ विभागातील असतील, रायगड विभागातील असतील, तर मुंबईमधून संघ इथे दाखल झाले ते स्पर्धा खेळण्यासाठी. शेवटच्या सामन्यामध्ये जर पाहिलं 89 धावा आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पाहूया नेरूळ 11 ह्या धावांचा पाठलाग करतोय का रेहान पॅकर्स या संघाला थांबवतो हे देखील आपल्याला पाहावे लागेल. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन आलेत ओम. ओमच आहे ना रोहन, ए रोहन ओमच आहे ना बॉलिंगला. ओमचं नाव काय रे? ओम गुप्ता. सरनेम नक्कीच ओम पांडे पाहायला मिळत आहेत कारण की बँड्रा कॉलगेट ग्राउंड येथे जी स्पर्धा झाली होती, मुंबई ग्रेटर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने रब्बर बॉलची स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेमध्ये ह्याच गोलंदाजाला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात होतं. तो खेळाडू म्हणजे ओम पांडे आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. ओम पांडे विरुद्ध बॅटर जर पाहिले दोन्ही मैदानामध्ये आर्यन आणि भावेश ही जोडी पहिली दाखल झाली या मैदानामध्ये. पाहूया मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली जोडी मैदानात दाखल. क्षेत्ररक्षण जर पाहिलं काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये प्रथमेश पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये डीप मध्ये जर पाहिलं अभिषेक आमरे पाहायला मिळतील. शॉर्ट डीप मध्ये जर पाहिलं बॅकवर्डला जर पाहिलं तर दर्शन पाडावे. यशांच्या मागे जर पाहिलं विश्वंभर कोकितकर पाहायला मिळतील. एकंदरीत जर पाहिलं क्षेत्ररक्षण अतिशय अप्रतिम सजवलं जात आहे. जाऊया पहिल्या षटकाकडे. पहिलं षटक टाकलं जातं ओम पांडे याच्या माध्यमातून. बॅटिंग मार्कवरती जर पाहिलं बॅटिंग मार्कवरती जर पाहिलं भावेश आपल्याला पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्राईकवरती जर पाहिलं आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया पहिल्या षटकाकडे. महत्त्वाचं षटक निर्णायक षटक असेल कारण की पहिल्या षटकात जर चांगल्या धावसंख्या उभा राहिल्या तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये त्या धावांचा पाठलाग होऊ शकतो. चला आपण जाऊया सेकंड इनिंगकडे. नेरूळ विरुद्ध मुंबई असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1 साठी ओम पांडे पाहायला मिळतात. बॅटिंग मार्कवरती जर पाहिलं भावेश पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकवरती आर्यन पाहायला मिळते. नेरूळ 11 या संघाची पहिली आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 89 धावांचा पाठलाग पहिलं षटक ओम पांडे याच्या माध्यमातून हाताळलं जाते. इथे कुठेतरी मात्र पावसाने मात्र थोडंसं थांबलं गेलंय. पहिलाच बॉल जर पाहिला अकूट टप्प्याचा बॉल होता. लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. पहिला जर बॉलला पॉईंट रिझन मध्ये ढकलून दिले. इथे मात्र पाहूया दुसरी धावाची चांगली फेकी पाहायला मिळते. परंतु थोडीशी कुठेतरी जर पाहिलं तर हुलकावणी देण्याचा प्रयत्न भावेश यांच्या माध्यमातून केला गेला होता. परंतु यशांच्या मागे जर पाहिलं
दर्शन पाडावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल, बॅटर देखील दोन्ही तयार आहेत. इथं देखील ह्या सेकंड इनिंग मध्ये देखील प्रेक्षकांना आमच्या चौकार षटकार पाहायला मिळतील, कारण की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. बॅटची एज लागली, बॉल जर पाहिला वाऱ्याच्या वेगाने पाठी सरकतोय. पाठीमागे जर पाहिलं आदित्य बांदेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात केले गेलेत, कारण की रब्बर बॉल आहे, जरा तरी गेला तर बॉल सरळ बाउंड्री लाईनला पोहोचेल. परंतु आउटफील्ड जर पाहिली संपूर्ण ग्रासी पाहायला मिळते. कुठेतरी बॉल थांबेल नाही तर बॉल जाईल तरी, हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा दिल्या आहेत. पुन्हा इथे चांगला फटका पाहायला मिळतो. खेळाडू तैनात आहेत का? बॉल जाईल का? हो येस, बॉल इथे जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका पाहायला मिळतोय. 22 यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते 22 यांच्या बॅटमधून. अप्रतिम खेळाडू ते देखील आहेत. चांगल्या स्पर्धा 22 यांनी देखील गाजवल्यात, परंतु इथे कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यानुसारच फलंदाजी 22 यांना करावी लागेल. परंतु समोर जर पाहिलं ओम पांडे, त्यांच्याकडे मात्र अनुभव आहे. कित्येक वर्ष ते देखील मुंबईमधून क्रिकेट खेळत आहेत आणि त्या अनुभवाचा फायदा जर पाहिला एकंदरीत या बॉलवरती पाहायला मिळाला आहे. चौकार आला होता, त्यानंतर थोडासा शॉर्ट बॉल केला, पेस दिला, वेग दिला आणि त्या वेगाला मात्र थोडंसं कंप्लीट करू शकले नाहीत भावेश आणि एकेरी धाव बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धावाने धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत बॉल जर पाहिले 4 चेंडूंचा खेळ झाला. षटक क्रमांक 1 पुन्हा जर पाहिला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. ओम पांडे चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. एक चांगलं बॅटल आपल्याला इथं पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला जर पाहिलं नेरूळचा संघ, एका बाजूला जर पाहिलं मुंबईवरनं संघ दाखल झालाय. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. पुन्हा जर पाहिलं समोर टाकलेला बॉल हवे सॉफ्ट डिस्मिसिल, झेल होईल का? तर नाही. बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर समोरच्या दिशेने. आर्यनच्या बॅटमधून पाहायला मिळाला एक लांबलचक षटकार. चेंडू फरार, सीमारेषा पार. दीपा स्पोर्ट चषक 2025 ब्रँडेड षटकार. 6 धावा. षटक क्रमांक 1 ची जर पाहिली समाप्ती झाली, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 14 धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. 13 धावसंख्या, माफ करा, 13 धावसंख्या झाली आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 2 साठी पाहूया कुठले गोलंदाज आता दाखल होतील. थोडीशी टीम मीटिंग विनंती असेल. आयोजन कमिटीने आम्हाला सांगितलंय थोडीशी टीम मीटिंग आपण कमी घ्या, कारण की आपल्याला वेळेचं बंधन आहे. अजून आपल्याला 3 सामने कंप्लीट करायचे, त्याची देखील आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल झालेत. आदित्य बांदेकर पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधून शेवटच्या षटकावरती सलग 5 षटकं ठोकण्याचा विक्रम या मैदानामध्ये करण्यात आला. ते गोलंदाज दाखल झालेत आदित्य बांदेकर. परंतु समोर जर पाहिले भावेश पाहायला मिळतात. एका बाजूला आर्यन यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, भावेश यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. कॉम्बिनेशन चांगलं आहे. पहिलाच ओम पांडे यांच्यावरती हल्ला चढवला गेला. 13 धावा पाहायला मिळाल्यात. जवळ षटक क्रमांक 2 साठी आदित्य. काय चेंडू, पहिलाचा कुटप्प्याचा बॉल. नक्कीच भावेश मात्र थोड्याशा वेगाला सामोरे गेले नाहीयेत. बॉल पडल्यानंतर सरळ स्केट झाला, कारण की आता पाणी आलंय मैदानावरती, त्यामुळे बॉल आणि गोलंदाजाला देखील कुठेतरी इथे आता ॲडव्हान्टेज मिळेल. फलंदाजाला आता फक्त आपली नजर क्विक ठेवावी लागेल, प्रॉपर नजर ठेवावी लागेल, कारण की आता पाणी पडलंय विकेटवरती, त्यामुळे बॉल थोडासा स्केट होईल, वेगाने येईल बॉल. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाज आदित्य बांदेकर. पुन्हा चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा वेग पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. फलंदाजी देखील तितकीच चांगली, गोलंदाजी देखील तितकीच चांगली. चालू मॅच मध्ये नेरूळ विरुद्ध मुंबई असा सामना आपण पाहतोय. रेहान पॅकर्स विरुद्ध नेरूळ 11 या 2 संघांमध्ये हा अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा चांगला बॉल, अकुट टप्प्याचा बॉल होता. पॉइंटला बॉलला कापला गेला. खेळाडू तैनात. स्वतः संघाचे कर्णधार संघ मालक अभिजित आजबे पाहायला मिळत आहेत. डीपमध्ये मात्र पॉइंट डीपमध्ये खेळाडू उभे आहेत. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. अर्थातच 14 ही धावसंख्या पाहायला मिळते आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. गोलंदाज आदित्य बांदेकर.
पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा वेग पाहायला मिळतो. बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तैनात. नक्की प्रतीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीकेने बॉल मात्र चांगल्या प्रकारे गॅदर केलाय. पकडला जातो. एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली 15 ही धावसंख्या पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. षटक क्रमांक 2. गोलंदाज आदित्य विरुद्ध भावेश. पुन्हा शॉर्ट बॉल केलाय. काय गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते आहे. भावेशला मात्र कुठेतरी थोडंसं कन्फ्यूज केलं. मिश्रण केलं जाते गोलंदाजीमध्ये. कधी जर पाहिलं थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न, मागे जर पाहिलं थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज आदित्य बांदेकर पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2 मधील. पुन्हा ब्लॉक होल टप्प्याचा बॉल. समोरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न. स्वतः जर पाहिलं भावेश एकेरी धाव घेतली जाते. बॉलवरती जर पाहिलं यश वाघेला बॉलवरती जातील, बॉल गॅदर करतील. तत्पूर्वी जर पाहिलं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 चा इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली आहे 16. बिनबाद टीम नेरूळ 11. विनंती असेल आर्या 11 आपण कुठे जाऊ नका. चालू मॅच मधील सामना संपला की लगेच आपली क्वार्टर फायनल क्रमांक 2 लगेच मैदानामध्ये खेळण्यात येईल याची संबंधित संघाचा कर्णधार संघ मालक यांना विनंती असेल. चालू सामन्यामधील सामना संपला की लगेच आर्या 11 जो संघ विजयी होईल चालू मॅच मध्ये त्या संघाबरोबर आपला सामना खेळण्यात येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सेमीफायनलला पहिला संघ दाखल झालाय. अर्थातच सारसोळे 11 हा संघ आजच्या या खुल्या गटात सेमीफायनल मध्ये पहिला संघ सेमीफायनल मध्ये दाखल. क्वार्टर फायनलला माफ करा दाखल झालाय तो संघ सारसोळे 11 हा संघ पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 साठी दाखल झाले. प्रथमेश पाहायला मिळतील. अर्थात सोनू पाहायला मिळतात. गोलंदाज प्रथमेश पाहायला मिळत आहेत. पुन्हा चांगला बॉल. इथे देखील वेग पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बॉल मात्र गोळीच्या वेगाने यष्ट्यांच्या मागे जातोय. यष्टीरक्षक विश्वंभर कोकितकर यांच्या माध्यमातून कुठेही चूक केली जात नाहीये. कारण की प्रेक्षक आपल्याला सांगू इच्छितो की हाच गोलंदाज होता ज्याला करिअर विभागामध्ये आता मोठी प्रोफेशनल स्पर्धा झाली ₹1,00,000ची. तेव्हा ओमकार देसाईला ज्याने गोल्डन डक त्रिफळाचीत विकेट्स घेतली तो गोलंदाज म्हणजे प्रथमेश पालवणकर आपल्याला पाहायला मिळतोय. मिश्रण आहे, अनुभव आहे या गोलंदाजाकडे देखील. पुन्हा जर पाहिलं समोरच्या दिशेने बॉलला फेकून दिले खेळाडू तैनात असतील, परंतु बॉल जर पाहिला सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार. इथे मात्र भावेश ऑन फायर इथे पाहायला मिळत आहेत. आलाय षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल डिजिट 22 धावसंख्या पाहायला मिळते. मोठ्या धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. कुठेतरी आता भावेश आणि आर्यनला मोठी फलंदाजी करावी लागेल. कारण की षटक क्रमांक 2 जर पाहिलं तर नक्कीच आदित्य यांनी मात्र एकंदरीत 3च धावा दिल्या होत्या. आदित्य बांदेकर या गोलंदाजाने फलंदाजी देखील त्यांनी चांगली अप्रतिम केली होती. परंतु इथे कुठेतरी आता भावेश आणि आर्यनला मात्र मोठी मोठी फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. दोन्ही खेळाडूकडे मात्र तितका अनुभव आहे. परंतु गोलंदाजी जर पाहिली इथे देखील जर पाहिला चांगला फटका आलाय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच काय निर्णय देतात. 1 बाउन्स बॉल चालले सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा पाहायला मिळत आहेत. दीपा स्पोर्ट चषक 2025 आलाय खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांनी धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 26 धावसंख्या झाली आहे. आतापर्यंत बॉल जर पाहिले 3 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. प्रथमेश पालवणकर अर्थातच सोनू पाहायला मिळत आहेत. प्रयत्न केले जात आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. कारण की भावेश आणि आर्यन, भावेशच्या बॅटमधून जर पाहिला आता 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळतोय. 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळतोय. तर आर्यनच्या बॅटमधून जर पाहिला आतापर्यंत 1 षटकार ठोकला गेलाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. दोन्ही साईडनी जर पाहिलं जोर लावला जातोय. कारण की महत्वाची स्पर्धा, अग्रमानांकित स्पर्धा पाहायला मिळते. दीपा स्पोर्ट सलग 2 दिवसाची स्पर्धा आपल्याला या रामलीला मैदानामध्ये पाहायला मिळेल. एकंदरीत 24 संघ बलाढ्य या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा चांगला बॉल तितकाच चांगला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहिला. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या 26 पाहायला मिळते. बिनबाद पाहायला मिळते. नेहरू 11ची पहिली आघाडीची जोडी. प्रयत्न केले जात आहेत कुठेतरी, परंतु थोडीशी मेहनत घ्यावी लागेल दोन्ही बॅटर्सला.
पुन्हा चांगला फटका भावेश याच्या बॅट मधून लांब लचक डीप मध्ये फटका खेळला जातोय. बॉल सरळ चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या 6 धावा. षटकार 6 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. कुठेतरी आता भावेशने मात्र आता थोडंसं मनाला निश्चित केलंय बॅट फिरवूया, लागला तर षटकार. आणि इथे मात्र भावेशच्या बॅट मधून एक षटकार पाहायला मिळतो. ह्या षटकामध्ये जर पाहिलं थोडंसं आजच्या संपूर्ण सेकंड इनिंग मधील महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत 16 धावा आल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 32 पाहायला मिळते. 32 धावसंख्या झाली आहे. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या यष्टांच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 32 बिन बाद टीम नेरूळ 11. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे. स्पर्धेतील हायेस्ट धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. डबल डिजिट 88 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली. षटक क्रमांक 2 साठी पुन्हा दाखल करण्यात आले. षटक क्रमांक 4 साठी माफ करा आदित्य बांदेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 57 धावा 57 धावसंख्या करायचे. तर नक्कीच आर्यन आणि भावेशला पाठलाग करावी लागेल. ह्या षटकात जर एकंदरीत 4 षटकार जरी आले तरी मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज समोर आहे दर्शन आदित्य बांदेकर. अनुभव आहे त्यांच्याकडे. बराचसा क्रिकेट खेळतायत. त्यांचा अनुभव आपण पाहिला. परंतु इथे दोन्ही बॅटर जर पाहिले आमच्या नवी मुंबईतील दाखल आहेत. एका बाजूला आर्यन एका बाजूला भावेश. स्टार खेळाडू आमचे आपण पाहिले. विकी भोईर त्यांच्या माध्यमातून त्यांची गोलंदाजी आपण पाहिली. पुन्हा चांगला चेंडू बॅटची एज लागली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला. खेळाडू आहेत यश वाघेला पाहायला मिळतील. एकेरी धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. फेकी केली जाते. कुठेतरी मिश्रण आपल्याला पाहायला मिळते. कारण की बॉलला जर पाहिलं वेग दिला जातोय आणि वेगाचा पुरेपूर फायदा गोलंदाजाकडून केला जातोय. बॅटरला कुठेही मात्र थोडासा फटका खेळण्यासाठी संधी दिली जात नाहीये. मेहनत करा तुम्ही या बॉल मारण्यासाठी. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. डबल डिजिट 33 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 33 धावांचा आतापर्यंत. पुन्हा चांगला फटका जर पाहिलं व्यासपीठाला सलामी देताना खाली प्रथमेश पालवणकर. यस इथं चुकी होणार नाहीये. प्रथमेश यांनी मात्र अप्रतिम झेल घेतली आहे. विकेट्स मिळाली आहे. भावेशची खेळी मात्र इथं समाप्ती झाली आहे. भावेशची जागा घेण्यासाठी पाहूया दुसरे बॅटर कोण मैदानात दाखल होतात हे देखील पाहावे लागेल. स्वराज मात्रे जात आहेत कारण की त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि तेच मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेत. स्वराज मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या नवी मुंबईचे सुपुत्र इथे पाहायला मिळत आहेत. भावेश यांची खेळी देखील समाप्त झाली आहे. त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं एकंदरीत 3 षटकार 2 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. बॅड लक नक्कीच भावेश प्रयत्न करत होता. परंतु थोडंसं कुठेतरी आपली आता बॉलला जर वेग पाहिला तर अप्रतिम वेग आपण पाहिला. त्याचा फेस करू शकले नाही. त्यांनी तिकडे मात्र जर पाहिलं तर झेल घेतली गेली प्रथमेश पालवणकर यांच्या माध्यमातून. स्वराज मात्रे आपण पाहतोय. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल झालेत. पुन्हा चांगला चेंडू पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जर पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जातोय. विकेट्स मिळालेली आहे माफ करा. तर नक्कीच यष्टांचा वेध घेतलाय. दांडी उडवली आहे. गोल्डन टचचे शिकार झालेत. स्वराज मात्रे येत आहेत माघारी नाराज होऊन कारण की मोठी धावसंख्येचा पाठलाग होता. इथे कुठेतरी पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. यष्टांचा वेध घेतला. दांडी उडवली आहे स्वराज मात्रे यांची. विकेटचं पतन झालंय. हॅट्रिकची संधी असेल आदित्य बांदेकर आपल्याकडे कारण की आपण अगोदरच 5 षटकार ठोकलेत. इथे विकेटची हॅट्रिकची संधी असेल आपल्याकडे. बॅटर क्रमांक मैदानामध्ये 3 दाखल होत आहेत. अर्पित आपल्याला पाहायला मिळतील. स्वराज मात्रे यांची खेळी मात्र समाप्त झाली आहे. हॅट्रिकची संधी असेल आदित्य बांदेकर यांच्याकडे. पाहूया ही हॅट्रिक होते का आजच्या दिवसातील. विकेटची देखील हॅट्रिक होते का हे देखील आपल्याला पाहावे लागेल. ओहो काय मात्र इथं बॉल टाकला जातोय. विकेट दिली जाते. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक देखील घेतली जाते. एकदा जोरदार टाळ्या आपण आदित्य बांदेकर साठी वाजवूया. फलंदाजी जर पाहिली 5 षटकार ठोकले. गोलंदाजीमध्ये जर पाहिलं 3 विकेट्स घेतले.
हॅट्रिक घेतलेली आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आपण पाहिली आदित्य बांदेकर यांच्या माध्यमातून. तर नक्कीच आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर रील जर आपल्याकडनं क्रिएट करण्यात आली तर आपण नक्कीच आपल्या पेजवरती आपण रील्स पाठवा. आपल्या पेजला फॉलो केलं जाईल. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या जर पाहिली स्थिरावली आहे कुठेतरी. 34 धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 33 धावा माफ करा 33 धावा धावफलकावरती आता थांबवल्यात. बॅटिंगसाठी जर पाहिलं विकी भोईर बॅटिंगसाठी स्वतः आता दाखल झालेत. ते देखील प्रयत्न करतील. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. बराचसा क्रिकेट खेळतायत. त्या अनुभवाचा फायदा पाहूया कितपत आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 विकेट्स घेतल्यात. शेवटचा 2 बॉल असतील. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिला काऊ कॉर्नर रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड एकेरी धाव पुन्हा पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मधील शेवटचा बॉल असेल. एकंदरीत जर पाहिलं विजयाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. रेहान पॅकर्स मुंबई हा संघ आपण इथे पाहतोय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोचले 34. 34 धावसंख्या पाहायला मिळते. आर्यन अजून मैदानात दाखल आहेत. पुन्हा पाहिलं जर आडव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षण जर पाहिलं थोडंसं खराब पाहायला मिळतंय. यश वाघेल यांच्या हातातून बॉल निसटला. परंतु इथे जर पाहिलं सर रन्स आताचे नाही आहेत ना. ओके थँक्यू. जवळजवळ जर पाहिलं तर नक्कीच विजयाकडे वाटचाल केली आहे टीम. रेहान पॅकर्स या संघाने शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. विश्वंभर कोकितकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक असेल. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी जर पाहिलं 55 धावांची गरज असेल आवश्यकता असेल. कारण की 89 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग कुठेतरी आता त्याला पूर्ण विराम इथं पाहायला मिळत आहे. कारण की संपूर्ण रेहान पॅकर्स या संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी देखील तितकीच चांगली केली. एक हाती लढला तो म्हणजे नक्कीच धारावीचा सुपुत्र विकी भोईर आपण त्यांना पाहिलं. परंतु फलंदाजी जर पाहिलं सेकंड इनिंगमध्ये साजेशीर ठरली नाही आहे. पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळतो. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर मात्र वेगाने चाललाय पाठी. यशांच्या मागे पाहिलं दर्शन पाडावे. गोलंदाजीसाठी विश्वंभर कोकितकर. बॅटिंगसाठी जर पाहिलं विकी भोईर. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेत. इथे जर पाहिलं प्रथमेश प्रयत्न केला होता परंतु बॉल 1 बाउन्स गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. औपचारिकता फक्त आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. 4 चेंडू अजूनही विजयासाठी 51 धावांचं लक्ष. पुन्हा स्लोवर चेंडूला रीड केलंय. बॉलला दिले फेकून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. बॅक टू बॅक षटकार. 6 धावा. थँक्यू सर. 6 धावा इथे पाहायला मिळतात. विकी भोईर त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. गोलंदाजी देखील तितकीच त्यांनी चांगली केली. आता फलंदाजी देखील त्यांना करावी लागते. परंतु सामना जर पाहिलं एकंदरीत रेहान पॅकर यांनी आपल्या खिशामध्ये घातलाय. विजयाकडे त्यांनी वाटचाल केलेली आहे. येणाऱ्या अजूनही 3 बॉलमध्ये 45 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 45 धावांचा अजूनही पाठलाग करायचा येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. चला तयार राहायचं आहे. आर्या 11चे कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचं. विनंती असेल आपल्याला. आर्या 11 कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचं नाणेफेकीसाठी. पुन्हा जर पाहिला बॅटची इनरेज घेतली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला. यश वाघेला मात्र फेकी करतायत. एकेरी धाव तत्पूर्वी धावली गेली आहे आणि 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. येणारे 2 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष विजयासाठी. जवळजवळ सामना संपलाय परंतु 2 औपचारिकता फक्त शिल्लक आहे. पुन्हा जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बॉलला फेकून दिलाय. चांगला फटका आर्यनच्या बॅटमधून पाहायला मिळते. पंचांनी मात्र इथे चौकार घोषित केलाय. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49. 49 धावा पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा बैठक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू तैनात आहेत यश वाघेला. आणि शेवटच्या सामन्यामध्ये जर पाहिलं नक्कीच
रेहान पॅकर्सचा संघ विजयी ठरतोय. चालू स्पर्धेमधील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. अर्थात त्याचं नाव घ्यायची गरज नाहीये. विनंती असेल सर, विनंती असेल सुनील सर आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. शेवटच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्यांनी 5